चला तर मग आज सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे मानवी श्वसन संस्था. आपल्यासमोर काही माहिती आहे, काही आकृत्या आहेत आणि काही आकडेवारी आहे. हो. आज आपण एका श्वासाचा प्रवास कसा होतो हे जाणून घेणार आहोत. म्हणजे नाकातून हवा आत घेण्यापासून ते शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचून ऊर्जा कशी बनते. आणि मग उरलेला वायू कसा बाहेर येतो, हा संपूर्ण प्रवास. हो, अगदी तोच. हो, ही कल्पना खूप छान आहे. एका श्वासाचा प्रवास. कारण श्वसन म्हणजे फक्त श्वास आत बाहेर करणं नाही, तर ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि तितकीच अद्भुत प्रक्रिया आहे. बरोबर. आपण अगदी सोप्या भाषेत या प्रवासातले एक टप्पे उलगडून पाहू. तर मग प्रवासाची सुरुवात करूया. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे. श्वसन म्हणजे काय? मला वाटायचं की श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे म्हणजे श्वसन. पण आपल्या माहितीनुसार खरी गोष्ट त्याहून खूप वेगळी आहे. अगदी बरोबर. आपण ज्याला श्वासोच्छ्वास म्हणतो, म्हणजे ब्रीथिंग, तो या मोठ्या प्रक्रियेचा फक्त दरवाजा आहे. अच्छा. खरी प्रक्रिया आत, शरीराच्या अब्जावधी पेशींमध्ये घडते. सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण जे अन्न खातो, त्यातून ऊर्जा मिळवण्याची जी रासायनिक प्रक्रिया आहे, तिला श्वसन म्हणतात. आणि या प्रक्रियेसाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अच्छा. म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो, तो अन्न जाळून ऊर्जा मिळवण्यासाठी. यात 2 प्रकार दिले आहेत. ऑक्सिश्वसन म्हणजे एरोबिक हो. आणि विनॉक्सिश्वसन म्हणजे एनएरोबिक. नावावरून थोडा अंदाज येतोय. हो. ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारं श्वसन. आपल्या शरीरात 99% वेळा हेच घडतं. याला तुम्ही पेशींमधली एक 3 टप्प्यांची फॅक्टरी समजू शकता. 3 टप्प्यांची फॅक्टरी? हो. पहिला टप्पा ग्लायकोलिसिस, ग्लुकोजसारख्या इंधनाचे 2 तुकडे करतो. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे क्रेब सायकलमध्ये ते तुकडे आणखी लहान करून त्यातून ऊर्जा असलेले इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले जातात. आणि तिसरा टप्पा ETS म्हणजे एक पॉवर टर्बाईन आहे, जिथे हे इलेक्ट्रॉन्स वापरून प्रचंड प्रमाणात ऊर्जा म्हणजे ATP तयार केली जाते. ही ATP म्हणजे आपल्या शरीराचं चलन आहे, जे आपण प्रत्येक कामासाठी वापरतो. आणि विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन शिवाय ऊर्जा मिळवणे, हे कधी होतं? बरोबर. जेव्हा पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा त्या विनॉक्सी श्वसनाचा मार्ग निवडतात. उदाहरणार्थ, आपण अचानक खूप जोरात धावायला लागलो किंवा जड व्यायाम केला. हो. तर आपल्या पायाच्या किंवा हाताच्या स्नायूंना रक्ताकडून पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा ते स्नायू ऑक्सिजन शिवाय ऊर्जा मिळवतात. पण या प्रक्रियेत लॅक्टिक ॲसिड नावाचा एक घटक तयार होतो. 1 मिनिट थांबा. हे तेच लॅक्टिक ॲसिड आहे का, ज्यामुळे म्हणजे खूप व्यायाम केलं की स्नायू असे भरून येतात, दुखतात? अगदी तेच. आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय. स्नायूंमधली ती जी कळ किंवा जडपणा असतो, तो याच लॅक्टिक ॲसिडमुळे येतो. अच्छा. म्हणजे आत्ता कळलं की धावल्यावर पाय का दुखतात. ठीक आहे. तर आपण ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली, पण ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठीच तर आपली श्वसन संस्था आहे. बरोबर. चला तर मग या श्वासाच्या प्रवासातल्या रस्त्याबद्दल बोलूया. हवा नाकातून आत गेल्यावर पुढे कुठे जाते? तर हा प्रवास नाकापासून सुरू होतो. तिथून हवा घशात म्हणजे फॅरिंग्समध्ये येते, जो अन्न आणि हवा या दोघांसाठी एक कॉमन मार्ग आहे. तिथून पुढे ती स्वरयंत्रात लॅरिंग्समध्ये प्रवेश करते. स्वरयंत्र म्हणजे साऊंड बॉक्स. मला इथे एक रंजक गोष्ट दिसली की पुरुषांमध्ये वोकल कॉर्डची लांबी साधारण 20 मिलीमीटर असते आणि स्त्रियांमध्ये फक्त 5 मिलीमीटर आसपास. हो. यामुळेच आवाजाच्या पट्टीत पिचमध्ये नैसर्गिक फरक असतो. बरोबर. आणि याच स्वरयंत्राच्या सुरुवातीला एक झडप असते, जी आपण काही गिळताना श्वासनलिकेचं तोंड बंद करते, जेणेकरून अन्न श्वासनलिकेत जाणार नाही. तिथून हवा श्वासनलिकेत ट्रॅकियामध्ये जाते. ही एक सी आकाराच्या कुर्चेच्या म्हणजे कार्टिलेजच्या रिंगांनी बनलेली नळी असते, जेणेकरून ती कधीही चपटी होऊन बंद पडू नये. आणि मग ही श्वासनलिका पुढे जाऊन 2 भागांत विभागली जाते, ज्यांना श्वासनी म्हणजे ब्रॉन्काय म्हणतात. हो. आणि प्रत्येक श्वासनी एका फुफ्फुसात जाते. मी आकृतीत पाहते की फुफ्फुसात गेल्यावर या श्वासनीचं विभाजन होतच राहतं, जशा झाडाच्या फांद्या फुटतात. अगदी बरोबर. याला रेस्पिरेटरी ट्री असे म्हणतात. या लहान लहान फांद्यांना श्वसनिका ब्रॉन्किओल्स म्हणतात. आणि या प्रत्येक फांदीच्या टोकाला द्राक्षाच्या घडासारखे लहान फुगे असतात. अच्छा. त्यांना वायुकोश म्हणजे ॲल्व्हिओली म्हणतात. आणि हे वायुकोश या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा थांबा आहेत. सर्वात महत्वाचा का? कारण इथेच वायूंची देवाणघेवाण होते.
मला इथे एक आकडा दिसतोय जो अविश्वसनीय आहे. एका माणसामध्ये सुमारे 750 दशलक्ष वायुकोश असतात. हो, आणि जर हे सर्व 750 दशलक्ष वायुकोश आपण उलगडून जमिनीवर पसरवले तर त्यांचं एकूण क्षेत्रफळ साधारण 80 चौरस मीटर इतकं भरेल. 80 चौरस मीटर. हो, म्हणजे जवळपास एका टेनिस कोर्टच्या अर्ध्या भागाएवढं. अरे वा. इतका मोठा पृष्ठभाग उपलब्ध असल्यामुळेच हवा आणि रक्त यांच्यात वायूंची देवाणघेवाण अत्यंत जलद आणि प्रभावीपणे होते. इथेच आपल्या श्वासाच्या प्रवासाचा उद्देश पूर्ण होतो. हे खरंच अद्भुत आहे. म्हणजे आपल्या छातीच्या लहान जागेत एक टेनिस कोर्ट एवढं क्षेत्रफळ सामावलेलं आहे. पण एक प्रश्न आहे, ही सगळी रचना ठीक आहे, पण हवा फुफ्फुसांमध्ये आत खेचली कशी जाते? म्हणजे आपल्या शरीरात काय व्हॅक्यूम क्लीनर तर नाहीये? खूप छान प्रश्न आहे. हवा आत खेचण्याची प्रक्रिया म्हणजे श्वास घेणे किंवा इन्हेलेशन ही एक सक्रिय क्रिया आहे. म्हणजे यासाठी शरीराला ऊर्जा खर्च करावी लागते. ओके. आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक मोठ्या घुमटाच्या आकाराचा स्नायू असतो, ज्याला छातीचा पडदा किंवा डायफ्रॅम म्हणतात. श्वास घेताना हा स्नायू आकुंचन पावतो आणि सपाट होऊन खाली सरकतो. आणि त्याचवेळी आपल्या बरगड्या म्हणजे रिब्स बाहेर आणि वरच्या बाजूला उचलल्या जातात, बरोबर? बरोबर. या दोन्ही क्रियांमुळे छातीच्या पोकळीचं आकारमान वाढतं. आतली जागा वाढल्यामुळे फुफ्फुसांवरचा दाब कमी होतो. आणि निसर्गाचा नियम आहे की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. त्यामुळे बाहेरची हवा आपोआप नाकावाटे आत खेचली जाते आणि फुफ्फुसं भरली जातात. ठीक आहे. म्हणजे श्वास घेण्यासाठी आपल्याला स्नायूंची ताकद लावावी लागते. मग श्वास बाहेर सोडण्याचं काय? त्यासाठी पण ताकद लागते की तो आपोआप बाहेर येतो? सामान्य परिस्थितीत श्वास बाहेर सोडणे म्हणजे एक्सेलेशन ही एक निष्क्रिय क्रिया आहे, पॅसिव्ह प्रोसेस. म्हणजे ऊर्जा लागत नाही? नाही. जे स्नायू आकुंचन पावले होते, डायफ्रॅम आणि बरगड्यांचे स्नायू, ते शिथिल होतात. ते आपल्या मूळ जागेवर परत येतात. अच्छा. वर बाहेरून दाब वाढतो आणि आतली हवा आपोआप बाहेर ढकलली जाते. जसं आपण एखादा सुगा फुगवल्यावर त्याचं तोंड सोडलं की हवा आपोआप बाहेर जाते, तसंच काहीसं. पण आपण मुद्दामून जोरात श्वास बाहेर सोडू शकतो, जसं मेणबत्ती विझवताना. तेव्हा तर ताकद लागते. बरोबर. त्याला फोर्स्ड एक्सपिरेशन म्हणतात. ती क्रिया मात्र निष्क्रिय नसते, ती आपल्या नियंत्रणात असते आणि त्यासाठी पोटाचे स्नायू वापरावे लागतात. ओके. ही क्रिया मेंदूचा सेरेब्रम हा भाग नियंत्रित करतो. चला, तर हवा वायुकोशांपर्यंत पोहोचलीय. आता खरी देवाणघेवाण सुरू होणार. रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर आणि हवेतला ऑक्सिजन आत. हा ऑक्सिजन रक्तात मिसळून शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत कसा पोहोचवला जातो, त्यासाठी काही खास व्यवस्था आहे का? हो, आणि ती व्यवस्था खूपच प्रभावी आहे. आपल्या रक्तामध्ये ज्या लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी असतात, त्यांच्यात हिमोग्लोबिन नावाचे खास प्रथिन असतं. हिमोग्लोबिन. या हिमोग्लोबिनला तुम्ही ऑक्सिजनची टॅक्सी म्हणू शकता. फुफ्फुसांमध्ये आलेला जवळपास 97-98% ऑक्सिजन या हिमोग्लोबिनच्या गाडीत बसतो. अच्छा. ऑक्सिजन बसल्यावर त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतात आणि मग रक्त या टॅक्सीला घेऊन संपूर्ण शरीरात फिरतं. आणि जिथे ऑक्सिजनची गरज आहे तिथे ही टॅक्सी त्याला उतरवून देते. अगदी बरोबर. ज्या पेशींना ऊर्जेसाठी ऑक्सिजन हवा असतो, तिथे हिमोग्लोबिन ऑक्सिजनला सोडून देतं आणि रिकामी टॅक्सी परत फुफ्फुसांकडे येते. आता पेशींनी ऊर्जा तयार केल्यावर एक टाकाऊ वायू तयार होतो, कार्बन डायऑक्साईड, CO2. त्याला शरीराबाहेर काढणंही तितकंच महत्वाचं आहे. मग त्याची वाहतूक कोण करतं? तो पण याच हिमोग्लोबिनच्या टॅक्सीत बसतो का? काही प्रमाणात. साधारण 20-25% कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनसोबत येतो. पण बहुतांश कार्बन डायऑक्साईडसाठी एक वेगळी आणि जास्त हुशारीची पद्धत वापरली जाते. असं? अडचण अशी आहे की कार्बन डायऑक्साईड रक्तातल्या पाण्यात म्हणजे प्लाझ्मामध्ये फारसा विरघळत नाही. मग त्याला वाहून कसं न्यायचं? इथे शरीर एक रासायनिक युक्ती वापरतं. ते कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर एका अशा घटकात करतं जो पाण्यात सहज विरघळतो. याला तुम्ही असं समजा, एखाद्या अवजड वस्तूची सुरक्षित पॅकिंग करून वाहतूक करणं सोपं जातं तसं. अगदी बरोबर. शरीर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचं मिश्रण करून त्याला बायकार्बोनेट नावाच्या आयनमध्ये बदलतं. हे बायकार्बोनेट रक्तातून सहजपणे फुफ्फुसांपर्यंत वाहून नेलं जातं. आणि फुफ्फुसात पोचल्यावर त्याचं पॅकिंग पुन्हा उघडलं जातं. अगदी तसंच. फुफ्फुसात आल्यावर ही रासायनिक प्रक्रिया उलटी फिरते. बायकार्बोनेटचं पुन्हा कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि मग तो वायू श्वासावाटे सहज बाहेर टाकला जातो.
ही संपूर्ण व्यवस्था अत्यंत अचूक आणि वेगवान असते. खरंच, शरीराच्या आत किती रसायनशास्त्र चालू असतं. आता काही आकड्यांबद्दल बोलूया. निरोगी व्यक्ती एका मिनिटात 15 ते 20 वेळा श्वास घेते. दिवसाचं गणित केलं तर हा आकडा खूप मोठा होतो, साधारण 28,800 वेळा. हो, आपण विचारही करत नाही, पण हे काम अविरत सुरू असतं. खरे. आणि हवेच्या रचनेबद्दलची आकडेवारी तर त्याहूनही रंजक आहे. आपण जी हवा आत घेतो त्यात साधारण 21% ऑक्सिजन आणि फक्त 0.03% कार्बन डायऑक्साईड असतो. पण जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा त्यात बदल झालेला असतो. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट खटकतीये. आपण जी हवा बाहेर टाकतो त्यातही जवळपास 16% ऑक्सिजन असतो. म्हणजे आपण आत घेतलेल्या 21% ऑक्सिजनपैकी फक्त 4 ते 5% वापरतो. हो, हा. आणि उरलेला 16% तसाच बाहेर टाकून देतो. आपलं शरीर इतकं अकार्यक्षम का आहे? आपण बहुतेक ऑक्सिजन वाया का घालवतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे वाया घालवणं नसून एक गरजेची व्यवस्था आहे. याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, रक्तामध्ये ऑक्सिजन प्रभावीपणे शोषला जाण्यासाठी हवेत त्याचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं, अच्छा. ज्याला प्रेशर ग्रेडियंट म्हणतात. दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे ही एक प्रकारची आपत्कालीन तरतूद आहे. आपत्कालीन तरतूद? हो. जेव्हा आपण अचानक धावायला लागतो किंवा व्यायाम करतो तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज असते. तेव्हा शरीर या राखीव ऑक्सिजनचा वापर करतं. अच्छा, म्हणजे हा एक बफर स्टॉक आहे. बरोबर. आणि याचाच एक परिणाम म्हणजे माउथ टू माउथ रिससिटेशन किंवा CPR शक्य होतं. ओहो. कारण आपण जो श्वास बाहेर सोडतो त्यातही एखाद्या व्यक्तीला जिवंत ठेवण्याइतका म्हणजे 16% ऑक्सिजन असतो. जर आपण सगळा ऑक्सिजन वापरला असता तर ही प्रक्रिया शक्यच झाली नसती. वाव. म्हणजे जी गोष्ट मला अकार्यक्षमता वाटत होती ती खरं तर एक जीवनरक्षक व्यवस्था आहे. कमाल आहे. आणि नायट्रोजनचे काय? तो 78% आत जातो आणि 78% बाहेर येतो. तो फक्त प्रवासाला येतो का? बहुतेक करून तसंच आहे. नायट्रोजन या प्रक्रियेत थेट भाग घेत नाही. तो एक फिलर गॅस आहे जो हवेला घनता देतो. काही तज्ज्ञांच्या मते तो आपल्या नाजूक वायुकोशांना पूर्णपणे मिटून जाण्यापासून वाचवण्यासही मदत करतो. आता आपण इतकं बोललो, पण हे सगळं चालतं कसं? म्हणजे मी धावायला लागले की माझा श्वास आपोआप वाढतो आणि आराम करत असताना तो मंदावतो. मी झोपेत असतानाही हे सगळं चालूच असतं. हे ऑटोमॅटिक कंट्रोल कुठून येतं? या नियंत्रणाचं केंद्र आपल्या मेंदूच्या मागच्या भागात म्हणजे ब्रेन स्टेममध्ये, मेड्युला ऑब्लॉंगाटामध्ये असतं. पण गंमत अशी आहे की हे केंद्र रक्तातील ऑक्सिजनच्या कमी जास्त प्रमाणावर लक्ष ठेवत नाही. मग कशावर ठेवतं? ते मुख्यत्वे रक्तातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावर लक्ष ठेवतं. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा पेशी जास्त CO2 तयार करतात. रक्तातील CO2 वाढला की रक्ताची आम्लता, ॲसिडिटी थोडी वाढते. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि मेंदूमध्ये असलेले सेन्सर्स, किमोरिसेप्टर्स ही वाढलेली आम्लता ओळखतात आणि लगेच श्वसन केंद्राला संदेश पाठवतात. आणि मग? मग ते केंद्र श्वास घेण्याची गती आणि खोली दोन्ही वाढवतं, जेणेकरून जास्त CO2 बाहेर टाकला जाईल. म्हणजे श्वास वाढवण्याचा मुख्य ट्रिगर ऑक्सिजनची कमतरता नाही, तर कार्बन डायऑक्साईडची वाढ आहे. अगदी बरोबर. CO2 हा आपल्या शरीरासाठी श्वास घेण्याचा मुख्य सिग्नल आहे. ही व्यवस्था इतकी संवेदनशील आहे की आपल्या नकळत ती प्रत्येक क्षणी आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवत असते. हे सगळं ऐकून या प्रणालीबद्दलचा आदर आणखी वाढतो. पण ही प्रणाली जितकी अद्भुत आहे तितकीच नाजूकही असणार. हो. काही आजारांबद्दलही आपल्या माहितीत उल्लेख आहे, जसं की ॲस्बेस्टॉसिस किंवा सिलिकॉसिस. हो. ही एक दुर्दैवी बाजू आहे. ही प्रणाली बाहेरील हवेवर पूर्णपणे अवलंबून असते. ॲस्बेस्टॉसच्या कारखान्यात किंवा सिलिकाच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांच्या श्वासावाटे हे अतिसूक्ष्म, धारदार कण फुफ्फुसात जातात. आणि ते तिथे अडकून बसतात. हो. हे कण वायुकोशांच्या नाजूक अस्तरात अडकून बसतात. शरीर त्या बाहेरील कणांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतं, पण ते शक्य होत नाही. या सततच्या लढाईत तिथे जखमा होतात आणि त्या भरून येताना फायब्रोसिस म्हणजे स्कार टिश्यू तयार होतो. अरे रे. या स्कार टिश्यूमुळे फुफ्फुसांची लवचिकता कमी होते. जशी एखादी नवी लवचिक स्पंजची पिशवी कडक होऊन जाते तशी फुफ्फुसं कडक होतात. आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो. हो. त्यांची हवा आत बाहेर करण्याची क्षमता कमी होते आणि श्वास घेणं दिवसेंदिवस अवघड होऊन जातं.
यावरून शुद्ध हवेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. खरंच. तर आज आपण एका श्वासाचा संपूर्ण प्रवास पाहिला. नाकातून सुरू झालेला हा प्रवास, फुफ्फुसांमधल्या टेनिस कोर्ट एवढ्या पृष्ठभागावरची वायूंची देवाणघेवाण, रक्तामधून होणारी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची हुशार वाहतूक आणि मेंदूकडून त्यावर ठेवलं जाणारं अचूक नियंत्रण, ही एक अविश्वसनीय साखळी आहे. हो, आपण पाहिलं की श्वास बाहेर टाकताना 16% ऑक्सिजन वाया घालवण्यामागेही एक जीवनरक्षक हेतू आहे आणि आपला श्वास CO2च्या पातळीनुसार नियंत्रित होतो. प्रत्येक टप्प्यावर शरीर किती प्रभावीपणे आणि हुशारीने काम करतं हे दिसून येतं. धुळीचे कण किंवा ॲस्बेस्टॉस सारख्या गोष्टींमुळे तिचं किती नुकसान होऊ शकतं हेही पाहिलं. पण आपण ज्या शहरांमध्ये राहतो तिथल्या हवेत फक्त धूळ नाही, तर गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे अनेक अदृश्य वायूही मिसळलेले असतात. खरंय. मग हे अदृश्य वायू आपल्या या अचूक चाललेल्या हिमोग्लोबिनच्या टॅक्सी सेवेमध्ये किंवा CO2च्या पॅकेजिंग अनपॅकेजिंग सिस्टममध्ये काही अडथळा आणत असतील का? जरी आपल्याला लगेच त्याचा त्रास जाणवत नसला, तरी दीर्घ काळात आपल्या नकळत या अद्भुत प्रणालीवर त्याचा काय परिणाम होत असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.